मंगळवारी सकाळच्या सुमाराला सावर्डे खुर्दमधील आनंदा कांबळे यांच्या घरात अचानकपणे गवा घुसला. त्यावेळी घरामध्ये महिला आणि लहान मुलं होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळं घरातील सदस्यांची एकच धावपळ उडाली. आक्रमक बनलेल्या रेड्यानं घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली, परंतु सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. घराच्या पुढील बाजूच्या दरवाजातून बाहेर पडताना गवा दरवाजामध्ये अडकला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी धाडस दाखवत दरवाजा बाजूला करून त्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग करून दिला. त्यानंतर तो साके गावच्या जंगलाच्या दिशेनं निघून गेला. दरम्यान सैरभैर अवस्थेतील गव्यानं गावातील काही शेतांमध्ये घुसून उभ्या पिकांचं सुद्धा नुकसान केलं. या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. वनविभागाकडून गव्याचा शोध सुरू असताना बुधवारी हा गवा मृतावस्थेत आढळून आलाय. प्राथमिक माहितीनुसार दमछाक होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून गव्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा शोध घेतला जातोय. स्थानिक ग्रामस्थांकडून वन्य प्राण्यांच्याकडून होणारा त्रास थांबवण्यासाठी वनविभागानं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये.